मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात असे अनेक कलाकार होऊन गेले ज्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर कलाविश्वात एक नवी ओळख निर्माण केली, पण त्यांना अपेक्षित अशी प्रसिद्धी आणि दाद मिळाली नाही। यापैकीच एक अशी अभिनेत्री जिने देवमाणूस आणि लागी रे झालं जी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती। मित्रांनो, ती ज्येष्ठ मराठी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून लागी रे झालं जी या मालिकेतील जिजी अक्का आहे। गेल्या काही दिवसापासून त्या कॅन्सरसारख्या भयानक आजाराशी तोंड देत होत्या। मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृतीही अतिशय खालावली, परंतु मालिकेतील कोणतेही सहकलाकार त्यांना भेटायला गेले नाही। कमल ठोके यांनी त्यांच्या जीवनाचे 30 वर्ष मराठी सृष्टीला दिलेत, मात्र या गुणी अभिनेत्रीचा शेवट हा खूपच वेदनादायी झाला। वयाच्या 74व्या वर्षी त्यांचे कॅन्सरने निधन झाले। त्या अभिनय क्षेत्रात येण्याआधी मुख्याध्यापिका होत्या, मात्र अभिनयाची आवड इतकी होती की त्यांनी मालिकेमध्ये काम करण्यास सुरुवात केली। मालिकेसोबतच त्यांनी बाबा लगीन, बरड, माहेरचा आहेर, सक्का भाऊ पक्का वैरी, आम्ही असू लाडके, भरला मरवट, माहेर आहेर, कुंकू झालं वैरी यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या। प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच त्यांना कॅन्सरसारख्या भयानक आजाराने ग्रासले व अखेर या अभिनेत्रीचे रुग्णालयात निधन झाले। त्यांच्या निधनावर मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे अभिनेत्री कमल ठोके यांना भावपूर्ण श्रद्धांजली। मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील असेच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।